म्हणजे 1890 साली महात्मा फुले कालवश झाले, एक क्रांतीसूर्य मावळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य जन्माला आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवल्याला जी अस्पृश्य परिषद झाली त्याच्या अध्यक्षपदावरून जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणालेले होते की हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे। या इमारतीमध्ये जो वरच्या मजल्यावरती तो श्रेष्ठ समजला जातो, जो खालच्या मजल्यावरती आहे तो कनिष्ठ समजला जातो, जो वरच्या मजल्यावरती आहे तो कितीही भ्रष्ट असला तरी श्रेष्ठ समजला जातो, जो खालच्या मजल्यावरती आहे तो किती श्रेष्ठ असला तरी कनिष्ठ समजला जातो। या इमारतीला कसलाही जिना नाही। माणसांनी निर्माण केलेल्या माणसांसाठीच्या या तुरुंगात मी माझ्या दलित बांधवांना राहू देणार नाही। नव्या विचारांचा सुरुंग लावून हा तुरुंग मी तोडून टाकणार आणि मग बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपल्याला दिला।